एक प्रश्न प्रत्येक पुणेकराला दरवर्षी पडतो. बाहेर मुसळधार पाऊस पडतो, खडकवासला, पानशेत, वरसगाव धरण भरल्याच्या बातम्या येतात, रस्त्यांवर पाणी साचतं आणि दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअपवर मेसेज येतो, उद्या पाणी कपात राहील. आता सामान्य माणूस कन्फ्यूज होतो. धरणं भरली आहेत, मग नळाला पाणी का नाही? हा प्रश्न फक्त क्युरिओसिटीचा नाही. जर तुम्ही पुण्यात घर घेण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्या आयुष्यभराचा मंथली एक्सपेन्सशी संबंधित एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण अनेक लोक फ्लॅट घेताना व्ह्यू बघतात, ॲम्युनिटीज बघतात, पण एकच प्रश्न विचारतच नाही, या सोसायटीमध्ये वर्षभर पाण्याची व्यवस्था नेमकी कशी आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. धरणं भरलेलं असूनही पाणी कपात का होते? कोणते भाग सर्वात जास्त प्रभावित आहेत? बिल्डर्स कोणत्या गोष्टी सांगतच नाही? आणि फ्लॅट बुकिंग करण्यापूर्वी तुम्ही कोणते प्रश्न विचारले पाहिजे? सर्वात आधी एक मिथ बस्ट करूया. धरण भरलं म्हणजे पाणी थेट तुमच्या घराच्या नळात येत नाही. चला त्याचा पूर्ण प्रवास समजून घेऊ. पाऊस पडला, धरणं भरली, तिथून रॉ वॉटर मोठ्या पाईपलाईनमधून वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये जातं. पर्वती, वारजे, कॅन्टॉनमेंट अशा ट्रीटमेंट प्लांट्समध्ये ते पाणी फिल्टर केलं जातं. माती, गाळ, जीवाणू, अशुद्धता सगळं काढलं जातं. यानंतर ते मोठ्या स्टोरेज रिझर्वॉयरमध्ये जातं, तिथून मेन डिस्ट्रीब्युशन पाईपलाईनमध्ये, मग लोकल रिझर्वॉयर, त्यानंतर सोसायटीच्या अंडरग्राऊंड वॉटर टँकमध्ये, तिथून ओव्हरहेड वॉटर टँकमध्ये आणि शेवटी तुमच्या घराच्या नळात. म्हणजे तुमच्या घरापर्यंत पोचण्याआधी पाणी 7 ते 8 टप्प्यांमधून प्रवास करतं. या चेनमधला एकही टप्पा फेल झाला तर धरण भरलेलं असूनही तुमच्या घरी पाणी येणार नाही. पहिले कारण टर्बिडिटी. हा शब्द थोडा टेक्निकल आहे, पण उदाहरणाने समजून घेऊ. समजा तुम्ही एका बादलीत स्वच्छ पाणी भरलं आणि त्यात माती टाकून ढवळलं आणि ते पाणी लगेच प्यायला चालेल का? नाही, आधी ते फिल्टर करावं लागेल. अगदी तसंच जेव्हा खडकवासला किंवा पानशेत परिसरात खूप पाऊस पडतो तेव्हा धरणातील पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ, माती हे सगळं मिक्स होतं. हे पाणी ट्रीटमेंट प्लांटमध्ये गेल्यावर फिल्ट्रेशन प्रोसेसमधून खूप स्लो करावं लागतं. त्यामुळे अनेक वेळा ट्रीटमेंट प्लांटची प्रोसेसिंग कॅपॅसिटी जवळपास 20 ते 30% पर्यंत कमी होते. धरणात पाणी भरपूर असतं, पण शहराला पुरवलं जाणारं शुद्ध पाणी कमी असतं. मग सगळ्यात मोठा विषय म्हणजे वॉटर कट जाहीर केला जातो. म्हणून प्रॉब्लेम पाण्याच्या क्वांटिटीचा नसतोच, तर प्रोसेसिंग कॅपॅसिटीचा आहे. दुसरं कारण पॉवर फेलियर. पावसाळ्यात वीज जाणं हे काय असं नवीन नाही, पण त्याचा परिणाम वॉटर सप्लायवर पण होतो. कारण मोठे मोठे पंपिंग स्टेशन्स पूर्णपणे इलेक्ट्रिसिटीवरच चालतात. समजा 2-3 तास लाईट गेली, त्या 2-3 तासांमध्ये लाखो लिटर पाणी पुढे पंपच नाही झालं तर परिणाम काय होईल? संपूर्ण दिवसाचं डिस्ट्रीब्युशन शेड्यूल बिघडू शकतं, विशेषतः उंच भागांमध्ये, कारण की तिथं पंपिंग स्टेशन शिवाय ऑप्शनच नाही. आणि तिसरं कारण की हे पुण्याच्या वाढत्या शहराशी संबंधित आहे. गेल्या काही वर्षात अनेक गावांचा PMC मध्ये समावेश झाला, पण PMC मध्ये एरिया आला म्हणजे दुसऱ्या दिवशी पाईपलाईन तयार होत नाही. अनेक भागात अजूनही म्युनिसिपल वॉटर नेटवर्क पूर्णच झालेलं नाही. म्हणून धरणं भरलेली जरी असली तरी त्या भागात पाणी पोहोचवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरच नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पुण्यात कोणत्या भागात घर घेताना काळजी घ्यायला हवी? जर तुम्ही वाघोली, उंद्री, बावधन बुद्रुक किंवा हिंजवडी फेज 2 आणि 3 मध्ये फ्लॅट बघत असाल तर बिल्डरला एक प्रश्न नक्की विचारा. सोसायटीला PMCचं पाणी येतं का, की टँकर टाकावे लागतील? कारण अनेक सोसायटीज अजूनही टँकरवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मोठ्या सोसायटीजमध्ये महिन्याला 2 ते 5 लाखांपर्यंत टँकरवर फक्त तेवढा एक्सपेंडिचर सोसायटीचा होऊन जातो. आणि शेवटी हा खर्च कोणी भरायचा? बिल्डर नाही, रेसिडेंट्स, म्हणजे तुमच्या मंथली मेंटेनन्समधून. बानेर, बालेवाडी, खराडी हे प्रीमियम एरियाज आहेत, पण इथे एक वेगळीच समस्या आहे. हे वॉटर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क्सच्या टेल एंडला येतात, म्हणजे पाईपलाईन आहे. पाणीही येतं पण प्रेशर कमी असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही ईस्ट भागामध्ये लोहगाव घ्या, वाघोली घ्या, त्या भागांमध्ये पाणी आहे बट वॉटरला प्रेशरच नाही आहे. खूप कमी वेळासाठी 2 दिवसामध्ये एकदा पाणी येतं, पण त्याला पाण्याला प्रेशरच नाही. तर सोसायटीजला स्वतःचे हेवी ड्युटी पंप्स वापरून पाणी वर खेचावं लागतं आणि त्या पंप्सच्या इलेक्ट्रिसिटी बिल हा परत सोसायटीच्या मेंटेनन्समध्ये ॲड होतो. म्हणून 2 कोटींचा फ्लॅट म्हणजे स्ट्रॉंग वॉटर प्रेशर असं समीकरण नसतं. आता बिल्डरच्या ब्रोशरमधला सर्वात कॉमन क्लेम, सर आमच्या प्रोजेक्टमध्ये 24/7 वॉटर आहे. हे ऐकल्यावर खुश व्हायची गरजच नाही.
एक फॉलोअप क्वेश्चन लगेच विचारायचा, 24 तास पाणी ठीक आहे, कोणतं पाणी? PMC वॉटर, बोरवेल वॉटर, प्रायव्हेट टँकर की हे तिन्ह्यांचं कॉम्बिनेशन? कारण अनेक वेळा ब्रोशरवर 24/7 वॉटर लिहिलेलं असतं. नेहमी बघितलं असेल तुम्ही की 24/7 वॉटर अवेलेबल हे असं लिहिलेलं असतं, पण प्रत्यक्षात सोसायटी बोरवेल आणि टँकरवर चालत असते. उन्हाळ्यात बोरवेल ड्राय झाला किंवा टँकर उशिरा आला तर 24/7चं वॉटर प्रॉमिस संपलं. अजून एक महत्त्वाचं डॉक्युमेंट, वॉटर ॲफिडेव्हिट. काही वॉटर स्कॅर्सिटी एरियाजमध्ये प्रोजेक्ट अप्रुव्हल घेताना बिल्डरला पाण्याच्या व्यवस्थेबाबत कायदेशीर ॲफिडेव्हिट द्यावं लागतं. फ्लॅट बुकिंग करण्यापूर्वी हा डॉक्युमेंट उपलब्ध आहे का, वॉटर सोर्स काय आहे याबद्दल विचारायला अजिबात संकोच करू नका. कारण पुढे सोसायटी तयार झाल्यावर टँकरचा खर्च रेसिडेंट्सवर येऊ शकतो. आणि एक हिडन कॉस्ट, जर सोसायटीमध्ये बोरवेल आणि टँकर वॉटर मिक्स होत असेल तर त्या पाण्यात TDS जास्त असण्याची शक्यता खूप असते. हार्ड वॉटरमुळे RO फिल्टर लवकरच खराब होतो. बाथरूम फिटिंग्सवर पण स्केल जमा होते, तुम्ही बघितलं असेल की त्याच्यावर डाग येतात. वॉशिंग मशीन आणि गिझरवरही परिणाम होऊ शकतो. हिडन एक्सपेन्स ब्रोशरमध्ये कधीच लिहिलेला नसतो. आता एक गोष्ट जी मी प्रत्येक बायरला सांगतो, वीकेंडला साईट व्हिजिट करू नका, कारण त्या दिवशी सेल्स टीम पूर्ण तयारीत असते. त्याऐवजी ट्यूजडे किंवा वेनसडे सकाळी 7 ते 8 वाजेमध्ये जा. ज्या वेळेला सोसायटीमध्ये पाणी येत असेल, जर गेटवर आहात तर टँकर उभा आहे का ते बघा. सेक्युरिटी गार्डला विचारा, इथे येतो का टँकर, रोज येतो का. हाऊसकीपिंग स्टाफ पण असू शकतो. समरमध्ये पाण्याची प्रॉब्लेम होते का, लिफ्टमध्ये भेटलेल्या रेसिडेंट्सला पण विचारा. पण ह्या सगळ्या ज्या परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत हे रिसेल फ्लॅट्समध्ये किंवा एखाद्या मोठ्या टाउनशिपमध्ये काही फ्लॅट विकले गेलेत आणि काही शिल्लक आहेत तर तुम्ही ह्या चाचण्या करू शकता. फ्लॅट घेताना हे 2 प्रश्न नक्की विचारा. रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे का, कारण की योग्य रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल तर बोरवेल रिचार्ज होण्यास खूप जास्त मदत होते आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा टँकरची गरज कमी पडू शकते. दुसरा प्रश्न, STP म्हणजे सीवेज ट्रीटमेंट प्लांट हा चालू आहे का. मॉडर्न सोसायटीजमध्ये बाथरूम आणि किचन मधलं वेस्ट वॉटर प्रोसेस करून गार्डन आणि लँडस्केपिंगसाठी वापरलं जातं. यामुळे फ्रेश वॉटरचा वापर खूप कमी होतो. जर STP व्यवस्थित चालत नसेल तर सोसायटीचा वॉटर मॅनेजमेंट भविष्यात महाग पडू शकतो. शेवटी बिल्डर काहीही सांगू, डॉक्युमेंट स्वतः व्हेरीफाय करा. महारेरा रजिस्ट्रेशन नंबर घ्या, प्रोजेक्ट डिटेल्स चेक करा, वॉटर सोर्सबद्दल रिटर्न कन्फर्मेशन मागा आणि शक्य असेल तर सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांशी नक्की बोला. आजच्या व्हिडिओमधून फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, धरणात पाणी असणं आणि तुमच्या नळात पाणी येणं या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. मध्ये असतं ट्रीटमेंट सिस्टम, पाईपलाईन्स, प्रेशर, इन्फ्रास्ट्रक्चर, प्लॅनिंग. म्हणून घर घेताना बाल्कनी व्ह्यूपेक्षा वॉटर व्ह्यू बघा. स्विमिंग पूल आहे की नाही यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे नळाला रोज पाणी येतं का नाही. कारण स्विमिंग पूल तुम्ही महिन्यात एकदा वापराल, पण नळाचं पाणी तुम्हाला दिवसातून अनेक वेळा लागणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज ज्या लोकांना या व्हिडिओचा फायदा होईल त्यांना शेअर करा. अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अँड मला एवढं सांगा की एक बेसिक थॉट प्रोसेस की डॅममधलं पाणी तुमच्या नळाला येईपर्यंतचं जी टोटल प्रोसेस आहे किंवा ती प्रक्रिया आहे ती तुम्हाला खरंच कळाली का. सो प्लीज कमेंट डाऊन युअर थॉट्स बिलो. थँक्यू.